संकष्ट चतुर्थी व्रतकथा। एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले, तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला। ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला। गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही। जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल। शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले। चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले। पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्दशीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले। त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये, म्हणून त्याने काय करावे। तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल। गणेश चतुर्दशीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर स्मयंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता। तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला, अशी कथा आहे। या कथेनुसार फार पूर्वी यादव कुळात सत्रजित नावाचा एक राजा होऊन गेला। त्याने 100 वर्षे सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले। प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्मयंतक मणी दिला। हा मणी तेजाने प्रति सूर्यच होता। या मणामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई। त्यामुळे सत्रजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा। सत्रजिताकडील स्मयंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्रजिताकडे या मण्याची मागणी केली, परंतु सत्रजिताने तो मणी देण्यास नकार दिला। पुढे एक दिवस सत्रजिताचा बंधू प्रसेन हा स्मयंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो मणी पळविला। पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो स्मयंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला। इकडे प्रसेन स्मयंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्रजित राजाने हे श्रीकृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला। ही गोष्ट कृष्णाला कळाली। आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला। प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला। पाहतो तर काय, एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला। जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या। त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व स्मयंतक मणी शोधू लागला। अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली। तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला। त्याने कृष्णावर हल्ला केला। त्या दोघांचे युद्ध 21 दिवस चालले होते। त्यामुळे द्वारकेत घबराट झाली। गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली, तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले। त्यांनी संकटहर्त्या श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले। श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णाची विजयप्राप्ती झाली। जांबुवंताने स्मयंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली। गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंद झाला। श्रीकृष्णावर स्मयंतक मणी चोरल्याचा आळ आला। त्याचे कारण असे सांगतात। पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायींच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते। त्या पाण्यात श्रीकृष्णाने चंद्र पाहिला होता। श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता, परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला। श्रीकृष्णाने स्मयंतक मणी सत्रजिताला परत दिला। सत्रजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली। म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीस
संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्री गणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात. दर महिन्यात चतुर्थी करणे शक्य नसल्यास प्रत्येकाने निदान वर्षातून या 2 तरी अवश्य कराव्यात. पुढील कथा. तुळस एवढी पवित्र असूनही गणपती बाप्पांना वर्ज्य का? त्यामागे आहे ही एक पौराणिक कथा. तुळस नाही असे एकही हिंदू घर नाही आणि गणपतीची मूर्ती नाही असा एकही देवारा हिंदू घरात नाही. असे असूनही गणपती बाप्पाला तुळशीचे वावडे का? त्याला दुर्वा आवडतात पण तुळस नाही असे का? दुर्वा इतकी तुळसही औषधे आहे. तसे असूनही बाप्पाच्या यादीतून ती वर्ज्य का? याबाबत पुराणात कथा सांगितली जाते. पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.